ठाकरे यांनी दिली युती तोडण्याची धमकी. ठाकरेंना दाबून ठेवण्याचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रयत्न. महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलत असून ठाकरे यांच्या समोर आव्हान निर्माण झाले आहे. ठाकरे यांच्या पक्षाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा कमी जागा येतील हे दाखवण्यात आले. काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेत ठाकरेंच्या पक्षाला सर्वात कमी जागा. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे पडले एकटे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं बाबा न्यूजमध्ये. आजच्या आपल्या विशेष रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतल्या स्थितीवर एक सखोल नजर. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व वाढत आहे, तर उद्धव ठाकरे यांना मागे टाकले जात आहे. काय आहे त्यांच्या राजकीय भवितव्याचं भविष्य, चला जाणून घेऊया. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांनी भाजपला सोडून महाविकास आघाडीसोबत युती केली तेव्हा त्यांना वाटत होतं की त्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्रीपद मिळेल, पण ही अपेक्षा फोल ठरली. आता परिस्थिती अशी आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या जागेवर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. ठाकरे यांची महाविकास आघाडीतील स्थिती काय आहे हे पाहू. उद्धव ठाकरे यांनी भाजपला सोडला आणि महाविकास आघाडीत सामील झाले, पण आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांच्यावर दबाव आणायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीच्या अंतर्गत काँग्रेसने एक आंतरिक सर्वे केला, ज्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला सर्वात कमी जागा दाखवण्यात आल्या आहेत. ही बाब ठाकरे यांच्यासाठी अत्यंत शर्मंदगीची आहे. काँग्रेसने केलेल्या सर्वेनुसार त्यांना 80 ते 85 जागा मिळू शकतात, तर राष्ट्रवादीला 55 ते 60 जागा, पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फक्त 30 ते 35 जागा. मागील विधानसभेत शिवसेनेला 56 जागा मिळाल्या होत्या, पण आता त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहे. यावरून असं दिसतं की काँग्रेस आणि काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व घटनेमुळे उद्धव ठाकरे चांगलेच अस्वस्थ झाले आहे. त्यांनी या सर्वेक्षणाचा निषेध केला आहे आणि काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशारा दिला आहे की जर अशा प्रकारचे त्यांच्या विरोधात साजिश केली गेली तर ते आघाडीतून बाहेर पडू शकतात. त्यांनी आपल्या नेत्यांना देखील सांगितलं की आघाडीमध्ये राहून फक्त 60-70 जागा मिळवण्यापेक्षा 288 जागावर स्वतंत्र निवडणूक लढवणं जास्त योग्य ठरेल. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्यासाठी पुढील विधानसभा निवडणूक जिंकणं तर एक मोठं आव्हान आहेच, पण त्यापेक्षाही महाविकास आघाडीत एक सन्मानजनक स्थिती टिकवून ठेवणं ही सुद्धा एक मोठी परीक्षा ठरू शकते. यापुढे ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहणं रंजक ठरेल. तर पाहूया पुढे काय होतं. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांना सन्मान मिळेल की ते आघाडीतून बाहेर पडतील? तुम्हाला काय वाटतं? कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि असंच महत्त्वाचं विश्लेषण पाहत रहा बाबा न्यूजवर. धन्यवाद.